एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज किचनपासून किंवा घराच्या इतर कामापासून सुरुवात न करता आज माझं एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलं होतं खूप दिवसापासूनचं. पण ते काय कारणास्तव ॲड्रेसमध्ये काहीतरी पिनकोडमध्ये काहीतरी चूक झाली म्हणून ते फिरत होतं सोलापूरमध्ये सगळीकडं. पण फायनली रिसीव्ह झालेलं आहे. तर मी फोडून पाहिलं कारण मला दम पडत नव्हता. असंच आहे सगळ्यांचं. तर छान असं एक नेक पीस किंवा नेकलेस मागितलेला आहे मी फ्लिपकार्टवरून. कितीला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच तुम्हाला. तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. पण खूप छान आलेलं आहे. माझ्या लक्षात येईना कारण मी ऑनलाईन पेमेंट केली होती, पण 200च्या जवळपास आहे. काही दिवसापूर्वी जो मी व्हिडिओ टाकला होता, शिवलेला जो घागरा किंवा लेहंगा होता ना, त्याकरता मी मागवलेला आहे. तर ते दाखवते तुम्हाला. तर खूप छान रिसीव्ह झालेला आहे बरं का. तर खूप छान डिझाईन वगैरे खूप छान आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. खूप छान आहे कारण माझा ब्ल्यू कलरचा आहे ना लेहंगा. तर मग मी म्हणलं छान असे पूर्ण असे ब्ल्यू कलरचे स्टोन मागवण्यापेक्षा असं मस्त असं मागवावं. तर खूप छान आणि खूप म्हणजे खडे वगैरे स्टोन ह्याचे खूप छान आहेत. ह्याची लिंक वगैरे मी देतेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक वगैरे मेन्शन करतेच. अगदी म्हणजे 200 रुपयाच्या आतच काहीतरी आलेलं आहे बरं का. आणि असं आहे, घालून दाखवते मी तुम्हाला. तर असं लेहंग्यावर वगैरे छान आणि कानातले पण असे एकदम छोटूशे आहेत, असे जास्त मोठे पण नाहीत, असे छोटूशे आलेले आहेत. तर असं एक पार्सल रिसीव्ह झालंय. चला बाकीचे कामही पडलेली आहेत तर ते आवरून. तर ना स्वयंपाकाला लागली होती मी. चपात्या वगैरे आवरल्या होत्या, टोमॅटोचा सार वगैरे करायचा होता आणि बाहेरही जायचं होतं. तर ती एक्साइटमेंट वेगळीच होती. बाहेर म्हणजे शॉपिंगला जायचं होतं आम्हाला. ते पुढे कुठे गेलं ते तुम्हाला कळेलच. छानपैकी सार करून घेतला आणि बघा घर आवरल्याच्या नंतर किंवा किचन आवरल्याच्या नंतर ना किती स्वच्छ वाटतं आणि किती पॉझिटिव्ह फिलिंग येते. त्यानंतर आतमध्ये आली. सगळे कपडे हे रोजचंच काम आहे. कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवले. जर आपण नुसतं असं जर अडकून ठेवले ना ते असं खूप गोंधळ वाटतो. तर म्हणून मी इकडे हँगरचा उपयोग करत असते आणि छोट्या छोट्या घड्या घालून हँगरला लावत असते. आणि कॅलेंडर आणलं होतं नवीन वर्षाचं, तर ते मला कुठेतरी फिक्स करायचं होतं. तर त्याकरता खिळा मारून घेत होते कारण ते बसतच नव्हता आणि खूप वेळेस त्याला टॅप केल्याच्या नंतर न तो खिळा कुठेतरी जाऊन बसला. त्यानंतर ना श्री महालक्ष्मीचंच मी दरवर्षी कॅलेंडर आणते, नाहीतर कालनिर्णय आणत असते. तर फायनली निघालो तर आम्हाला कुठं जायचं होतं ते. तर पेट्रोल संपलेलं, पेट्रोल घातलं गाडीमध्ये आणि सोहमची वेगळीच एक्साइटमेंट होती कारण त्याच्यासाठीच आम्ही जात होतो. तो बडबड करत होता की हे पाहिजे ते पाहिजे. हे सोलापूरचं पोलीस मुख्यालय आहे. खूप मोठं आहे. इतरांना तिकडे आतमध्ये असं म्हणतात, एंट्री नसते. तर हे फायनल डेस्टिनेशन जे आमचं होतं तिथं गेलो कारण घ्यायचे होते सोहमला कपडे, कारण सोहमचा होता बर्थडे. तर त्याकरता कपडे घेतल्याच्या नंतर ना मग थोडंसं बाहेर सोहम म्हणलं की मला पावभाजी वगैरे खायची आहे. तर सोलापूरमध्ये फेमस आहे पावभाजी, सगळ्यांनाच माहिती. तर छानपैकी मग इकडे पावभाजी खाण्याकरता आलो आणि त्याचबरोबर रगडा पॅटीस वगैरेही घेतलं. तर बघू शकता तुम्ही एवढी गर्दी असते. कधीही तुम्ही ह्या साईडला या. आपल्या बगीच्याजवळ आहे, किल्ला बगीच्याजवळ. सोलापूरचे जे असतील त्यांना नक्कीच माहीत असेल. आणि हे वन ऑफ द बेस्ट मिळते. तर गौरी म्हणून आहे यांच्या शॉपचं नाव. तर छान अशी पावभाजी आणि रगडा आला होता आणि सोमला खूप आवडते. तर मस्त आमची पावभाजी खाणं इकडं चालू होतं आणि गरम गरम रगडा. हिवाळा चालू असल्यामुळे रगडाही घेतला होता आणि थोडंसं सोमनानंतरनं चायनीज खाण्याचा हट्ट केला. तर त्याच्यातलं त्याने 2-3च खाल्ले आणि बाकीचं तशाला तसं पार्सल घेऊनच घरी आलोत आम्ही, कारण पावभाजी भरपूर खाल्ली होती. आणि हे आहे खारमोडे, म्हणजे इकडे चुरमुरे वगैरे सगळं काही मिळतं, शेंगदाणे वगैरे. तर ते घ्यायचं होतं मला.
तर छान फ्रेश मिळतात. तर घेतले. अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.